ओम नमः शिवाय. हर हर महादेव. तर आज मी करीत आहे श्री शिवलीलामृत ग्रंथाच्या 13व्या अध्यायाचं पारायण. या अध्याय वाचनाने राक्षसी वृत्ती नाहीशी होऊन मनात शिव व विष्णू यांच्याविषयी भक्ती निर्माण होते. तर आपण सुरू करूया अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. जो सद्गुरु ब्रह्मानंद अपर्णारद्याब्ज मिलिंद स्मरारी गजास्य जनक प्रसिद्ध चरणारविंद नमुत्याचे स्कंदपुराणी सूत शौनकादिकां प्रति सांगत त्रेतायुगी अद्भुत कथा एक वर्तली. दक्ष प्रजापती पवित्र आरंभिता झाला महासत्र निंदोणी स्वामी त्रिनेत्र सर्व निर्जर बोलाविले. जगदात्मा सदाशिव जयासी वंदिती पद्मजर माधव आमनाय आणि वासव स्तविती जासी सर्वदा. शिव महिमाने नोनी अद्भुत दिवस निशी दक्ष निंदित नरमुंड माळा अपवित्र बहुत गळा घालित कैसाहा. करी ओले गज चर्म प्रावरण न कंटाळे दुर्गंधीने मन भिक्षा मागे नरकपाळ घेऊन बसे स्मशानी सर्वदा. चिताभस्म अंगी चर्चिले विखार ठाई ठाई वेष्टिले भ्रष्ट तितुके अंगीकारिले सवे पाळे भूतांचे. अभद्र तितुके अंगीकारिले यासी कोण म्हणतील भले ज्यासी जे योग्य नाही बोलिले ते दिले येणे सर्वस्वे. यासी देव म्हणेल कोण क्रोधे संतप्त अणुदीन तृतीय नेत्री प्रळयाग्न वाटे त्रिभुवन जाळील. मस्तकी वाहे सदा पाणी नाचत जाऊन निज कीर्तनी भक्त देखता नयनी बैसे देवोनी अवघेची. दैत्यांसी देवोनी यावर येणेची माजविले अपार न कळे यासी लहान थोर वाहन ढोर तयाचे. शिवनिंदा करावया कारण एकदा दक्ष गेला कैलासा लागुण शिवे नाही दिधले अभ्युत्थान तेने दुःखे शोभला. ऐसा दक्ष शिवासी निंदी यज्ञीन पूजी विभाग नेदी पुरली आयुष्याची अवधी तरीच हे बुद्धी उपजली. शिवभजन न करी जो पतित त्यावरी विघ्ने पडती असंख्यात. याग जप तपदान व्यर्थ उमानाथ नावडे जया. जेने निंदिला शिवदयाळ परम निर्दय तो दुर्जन खळ मनुष्या माझी तो चांडाळ त्याचा विटाळ न भावा. असो दक्ष कन्या दाक्षायणी कैलासी वाट पाहे भवानी म्हणे याग मांडिला पितृसदनी मज बोलावू नये का. अपर्णा म्हणे त्रिनेत्रा मी जाईन पित्याच्या सत्रा तेने सर्व कन्या पंचवक्त्रा सन्मानेसी बोलावल्या. मज विसरला काय म्हणून तरी मी तेथवरी जाईन यावरी बोले भाललोचन मृडाणी प्रति तेधवा. म्हणे मृगलोचने ऐक गौरी पद्मज जनक सहोदरी लावण्यामृत सरिते अवधारी कदाही तेथे न जावे. तव पिता निंदक कुटिल मम द्वेषी दुर्जन खल तू जाताची तात्काल अपमानिल शुभानने. ज्याच्या अंतरी नाही प्रीती त्याचे बदन न पहावे कल्पांती. ऐसे त्र्यंबक बोले अंबिके प्रती तो नारद तेथे पातला. म्हणे पितृसदना जावया लागुण न पहावा कदाही मान मग नंदीवरी आरुडोन दाक्षायनी चालिली. सवे घेतले भूतगण मनोवेगे पातली दक्ष सदन तब मंडप शोभायमान ऋषी सुरवरी भरलासे. आपुलाल्या पूज्यस्थानी दैव बैसविले सन्माने करुणी एक सदा शिव वेगळा करुणी पूजले ऋषी सुरवर. जैसा उडुगणात मिरवे अत्रिसूत तैसा दक्ष मध्ये विराजत शिवद्वेषी परम अभक्त कुंडी टाकीत अवदाणे. भवानी जवळी आली ते वेळे देखोनी सुरवर आनंदले परी दक्षाचे धुरे डोळे भरले कन्येकडे न पाहेची. नंदीवरुणी उतरोणी पितया समीप आली भवानी दक्ष मुख मुरडोणी घाली ग्रंथी भूमंडळा. जगन्माता गुणनिधान न्याहाळुणी पाहे पितृवदन म्हणे धुरे भरले नयन म्हणोणी न पाहे मजकडे. सकळ भगिनींचा सन्मान बहुत दाक्षायनी तेव्हा देखत जननीकडे विलोकित तेही न पाहेत येते. मनात दक्ष भावित ईस कोणे बोलाविले येथ कन्या आणि जामात दृष्टी मज नावडती. आदिमाया प्रणवरूपिणी अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी
तिचा अपमान देखोनी भ्याले सकळ सुरवर. म्हणती दक्ष भुलला यथार्थ, हे ब्रह्मांड जाळील निमिषात. अपमान देखोनी उमा तेथ क्रोधे संतप्त जाहली. प्रळय वीज पृथ्वीवरी पडत, तैसी उडी घातली कुंडात. उर्वी मंडळ डळमळत, होय कंपित भोगींद्र. वैकुंठ कैलास डळमळी, कमल भवांडी हाक वाजली. कृतांत कापे चळचळी, म्हणे बुडाली सृष्टी आता. हाक देवोनी शिवगण, गेले शिवापाशी धावून. सांगती सर्व वर्तमान, जे जे झाले दक्षगृही. ऐकता क्षोभला उमाकांत, जेवी महाप्रळयीचा कृतांत. हाक देवोनी अद्भुत, जटा आपटित आवेशे. तो अकस्मात वीरभद्र, प्रकटला तेथे प्रलय रुद्र. वाटे प्रलयाग्नी आणि 12 मित्र, एकत्र होनी प्रकटले. वाटे त्याच्या तेजात, चंद्र सूर्य बुचकड्यात देत. आकाश असे आसुडात, सडा होत नक्षत्रांचा. कुंभिनी बुडाली देख, 14 लोकी गाजली हाक. दक्षगृही बलाहक, रक्तवर्षाव करीतसे. अवचित उकलली क्षिती, दिवसा दिवा भीते बोभाती. दक्ष अंगीची सर्व शक्ती, निघून गेली तेधवा. इकडे वीरभद्र शिवस्तवन, करोनी निघाला क्रोधायमान. 21 पद्मे दळ घेऊन, मनोवेगे धाविन्नला. 60 कोटी गण घेऊनी, मागुण धाविन्नला पर्णा जीवन. पुढे शिवपुत्र धावून, खयाती केली दक्षयागी. वारणचक्र असंभाव्य, त्यावरी एकला लोटे कंठीरव. की विनायके घेतली धाव, अपार अही पाहोनी. आला देखोनी वीरभद्र, पळो लागले देव समग्र. अवदाने सांडोनी सत्वर, ऋत्विज पळाले तेथुनिया. आकांतला त्रिलोक, प्रळय काळीचा पावक. दुमदुमिला ब्रह्मांड गोळक, शक्र आदी देव कापती. एक मूळ मूत्र भये विसर्जिती, धोत्रे गळाली नेनती क्षिती. कुक्कुट रूपे रोहिणीपती, पळता झाला तेधवा. शिखी होऊन या शिखी, पळता झाला एकाएकी. यम आपुले स्वरूप झाकी, बकवेश घेवोनिया. नैऋत्यपती होय काक, शशांक होय रसनायक. कपोत होवोनिया अर्क, पळता झाला तेधवा. कीर होवोनी वृत्रारी, पळता भय वाटे अंतरी. नाना पक्षी रूपे झडकरी, नवग्रह पळाले. विंध्यावरी वीज पडत, दक्षावरी तेवी अकस्मात. महावीर शिवसूत, वीरभद्र पातला. षडबाहू वीर दैदिप्यमान, असिलता कीटक धनुष्यबाण. त्रिशूळ डमरू शोभायमान, सायुधाईसा प्रकटला. पूषाचे पाडिले दात, भगदेवाचे नेत्र फोडित. खांडमिषा उपटित, ऋत्विजांच्या तेधवा. चरणी धरुणी आपटिले, बहुतांचे चरण मोडिले. कितिकांचे प्राण गेले, वीरभद्र देखता. मागुणी पातला शंकर, तेने दक्ष पृतना मारिली सत्वर. कुंडमंडप समग्र, विध्वंसुनी जाळीला. देखोनिया विरूपाक्ष, भयभीत झाला दक्ष. पद्मजा आणि सहस्त्राक्ष, पूर्वीच तेथुनी पळाले. वीरभद्र म्हणे शतमूर्खा दक्षा, त्वा निंदिले कैसे विरूपाक्षा. तुझ लावीन आता शिक्षा, शिवद्वेषिया पाहे पा. विद्युत्प्राय असिलता तीव्र, ऊर्ध्व हस्ते महावीर. छेदिता झाला दक्ष शिर, पळय थोर जाहला. दक्ष शिर गगनी उसळले, वीरभद्रे पायांतळी रगडिले. मग उमाधवा पाशी ते वेळे, देव पातले चहूकडोनी. सकळ सुरांसहित कमळासन, करीत उमा वल्लभाचे स्तवन. म्हणे वृषभध्वजा कृपा करुण, दक्षा लागी उठवी. संतोषोनी कर्पूर गौर, म्हणे आनोनी लावा दक्षाचे शिर. परी ते नेदी वीरभद्र, पायांतळी रगडिले. म्हणे शिवद्वेषी दुराचार, त्याचा करीण ऐसा संहार. जो शिवनाम न घे अपवित्र, जिव्हा छेदिन तयाची. जो न करी शिव अर्चन, त्याचे हस्त चरण छेदिन. जो न पाहे शिवस्थान, त्याचे नयन फोडिन मी. विष्णू थोर शिव लहान, हर विशेष विष्णू सान. ऐसे म्हणे जो खळ दुर्जन, संहारीन तया ते. सर्वथा नेदी मी दक्ष शिर, काय करीतील विधी हरिहर. मग मेष शिर सत्वर, दक्षा लागी लाविले. सजीव करोनिया दक्ष,
तीर्थाटना गेला विरूपाक्ष 12 वर्षे निरपेक्ष सेवितवणे उपवणे महास्मशान जे आनंदवन तेथे शंकर राहिला येऊन मग 100 वर्षे संपूर्ण तपासणी बैसला पुढे हिमाचळाचे उदरी अवतरली त्रिपुर सुंदरी शिव आराधना नित्य करी हिमाचळी सर्वदा हिमनगाची स्त्री मेनका 30 पुत्र झाला मैनाक पर्वत देखा पार्वती कन्या जगदंबिका आदी माया अवतरली ब्रह्मांड मंडपा माझारी जिची प्रतिमा नाही दुसरी कमल जन्मा वृत्रारी त्यासही दुजी करवेना तिचे स्वरूप पहावया येती सूर भुसूर मिळोनिया जिचे स्वरूप वर्णावया सहस्त्रवदना शक्ती नव्हे मृगमीन कल्हार खंजन कुरवंडी करावे नेत्रांवरुण अष्टनायिकांचे सौंदर्य पूर्ण चरणांगुष्ठीन तुळेजिच्या आकर्ण नेत्र निर्मळ मुखाब्ज देखोनी लज्जित होय द्विजराज कंठीरव देखोनी जिचा माज मुखण दावी मनुष्या परम सुकुमार घनश्याम वर्णी ओतिली इंद्र नीळ गाळुणी दंत तेज पडता मेदिनी पाषाण महामणी पै होती आदिमाया प्रणवरूपिणी ते झाली हिमनगनंदिनी अनंत शक्तींची स्वामिनी वेदपुराणी वंद्यजे कोट्यनुकोटी मीनकेतन सांडणी करावी नखांबरुण अंगीचा सुवास संपूर्ण ब्रह्मांड फोडोनी वरी जाय ब्रह्म आदी देव मुळी हुणी गर्भी पाळी बाळे तिन्ही बोलता प्रकाश पडे सदनी निराळवर्णी कोमलंगी सहज बोलता क्षिती वाटे रत्न राशी विखुरती पदमुद्रा जेथे उमटती कमळे उठती दिव्य तेथे त्या सुवासासी वेदोणी वसंत भोवता गडबडा लोळत केवळ कनकलता अद्भुत कैलासाहुनी उतरली नंदासहित त्रिपुरारी येऊणी हिमाचळी तपकरी शिवदर्शना झडकरी हिमनग येता जाहला घालोनिया लोटांगण करीत जेव्हा बहुतस्तवन यावरी पार्वती येऊन करीत भजन शिवाचे 60 सहस्त्र लावण्य खाणी सवे सखिया जैसा पद्मिनी तयांसहित गजास्य जननी सेवा करी शिवाची द्वारी सुरभी पुत्र रक्षण ध्यानस्थ सदा पंचवदन लाविले 15 लोचन सदा निमग्न स्वरूपी तारकासुराचे पुत्र तिघे जण तारकाक्ष विद्युन्माली कमललोचन तीही घोर तपाचरुण उमारमण अर्चिला सहस्त्रदळ कमळे करुण त्रिवर्ग पूजिती त्रिनयन सहस्रांत एक न्यून कमल झाले एकदा तिघेही काढुनी नेत्र कमळे शिव अर्चन करिते झाले मागुती एक न्यून आले मग स्वशिर कमळे अर्पिली प्रसन्न होवोनी त्रिनेत्र तिघे उठविले तारका पुत्र तिघांसी दिधले अपेक्षित वर झाले अनिवार त्रिभुवनी तिघांसी चतुर्मुख प्रसन्न होऊनी त्रिपुरे दिधली अंतरिक्ष गमणी दिव्य सहस्त्र वर्षे पाहता शोधोनी निमिषार्धे एक होती इतुक्यात जो धनुर्धर मारील लक्ष साधूनी शर त्रिपुरांसहित संहार तुमचा करील निर्धारे यावरी त्या तिघाजणी त्रिभुवन त्रासले बळे करुणी देव पळविले स्वस्थानाहुनी पिडिली धरणी बहुपापे मग देव ऋषी सकळ मिळून वैकुंठपतीस गेले शरण गरुडध्वज सर्वांस घेऊन शिवापाशी पातला करिता अद्भुत स्तवन परम संतोषला पंचवदन म्हणे मी झालो प्रसन्न मागा वरदान अपेक्षित म्हणती त्रिपुरे पिडिले बहुत देव ऋषी झाले पदच्युत शिव म्हणे पाहिजे रथ त्रिपुर मर्दना कारणे तव बोलती समस्त आम्ही सजोणी देतो दिव्य रथ मग कुंभिनी स्यंदन होत चक्रे निश्चित शशुमित्र मंदरगिरी अक्ष होत स्तंभ झाले चारी पुरुषार्थ चारी वेद तुरंग बळीवंत मूर्तिमंत पै झाले सारथी विधी होत सत्वर लाविले शास्त्रांचे वागदोर पुराणे तटबंद साचार उपपुराणे खिळे बहु कणकादी धनुष्य थोर धनुर्जा भोत भोगींद्र वैकुंठीचा सुकुमार झाला शर तेजस्वी रथी चढता उमानाथ रसा तळी चालिला रथ कोणासी न उपडे निश्चित मग नंदी काढित शृंगाणे
मग स्यंदणी एक चरण दुजा नंदीवरी ठेवून अपार युद्ध करून त्रिपुर दळे संहारिली. होता युद्धाचे घनचक्र वीरभद्रे संहारिले असुर. परी अमृतकुंडे समग्र दैत्यांकडे असती पै. अमृत शिंपिता अमित सजीव होती सवेची दैत्य. शिवे मेघास्त्र घालुनी समस्त अमृतकुंडे बुडविली. अंतराळी त्रिपुरे भ्रमती लक्ष साधी मृडाणीपती. दिव्य सहस्त्रवर्षे झाली येची रीती न लवती पाती कदापि. अंगी लोटला घर्मपूर ते हे भीमरथी गंगाथोर. नेत्रींचे जलबिंदू पडता पार रुद्राक्ष तेथे जाहले. दैत्य स्त्रिया पतिव्रता थोर तेने असुरांशी जय अपार. मग बौद्ध रूपे श्रीकरधर दैत्य स्त्रियांत प्रवेशला. वेदबाह्य अपवित्र प्रगट केले चार्वाकशास्त्र. पतिव्रता धर्म मोडोनी समग्र व्यभिचार कर्मे करविली. तेने दैत्यास झाले अकल्याण. तव इकडे शिवे लक्ष साधून धनुष्यी योजिला विष्णुबाण पाशुपतास्त्र स्थापुनी. उगवले सहस्त्र मार्तंड तैसे अस्त्र चालिले प्रचंड. की उभारिला काळदंड संहारावया विश्वाते. की प्रळयाग्नीची शिखा सबळ की कृतांताची जिव्हा ते जाळ. की ते प्रळय मेघांतील मुख्य चपळा निवडिली. की सप्तकोटी मंत्र तेज पाही एक बटले त्यास्त्रा ठाई. देव दैत्य भयभीत हृदयी म्हणती कल्पांत मांडिला. न्यास सहित जपोणी मंत्र सोडोणी दिदले दिव्यास्त्र. नवखंड धरणी आणि अंबर तडाडले ते काळी. सहस्त्र विजा कडकडती तैसी धाविन्नली अस्त्रशक्ती. भये व्यापिला सरितापती अंग टाकू पाहती दिग्गज. देव विमाने पळविती गिरी कंदरी असुर दडती. एक मूर्छना येऊनी पडती उठती ना मागुते. त्या अस्त्रे लागता क्षण त्रिपुरे टाकिली जाळून. त्यात तृतीय नेत्रीचा प्रलयाग्न साह्य झाला तयाते. तिन्ही ग्रामसेने सहित त्रिपुरे भस्म झाली तेथ. देव शिवस्तवन करीत चरण धरित सप्रेमे. त्यावरी त्रिपुर पिता तारकासुर तेने प्रलय मांडिला थोर. देव पळविले समग्र चंद्र सूर्य धरुणी नेले. भागीरथी आदी गंगास पवित्र धरुणी नेत तारकासुर. देवांगणा समग्र दासी करोणी ठेविल्या. ब्रह्मा विष्णू शचीवर करीती एकांती विचार. म्हणती शिव उमा करावी एकत्र होईल पुत्र षण्मुख. त्याचे हस्ते मरेल तारकासुर. मग बोलावणी पंचशर. म्हणती तुवा जाऊणी सत्वर शिव पार्वती ऐक्य करी. हिमाचळी तप करी व्योमकेश मन्मथा तू भुलवी तयास. मग रती सहित कुसुमेश शिवाजवळी पातला. पार्वतीच्या स्वरूपात रती तेम्हा प्रवेशत. वसंते वण समस्त शृंगारिले तेधवा. शिवाच्या मानसी सतेज प्रवेशला शफरी ध्वज. पाखरे करीती बहु गजबज शिवध्यान विक्षेपिती. ते पक्षी हाकावया नंदिकेश्वर गेला होता तेम्हा दूर. तो पार्वती होवोने कामातूर पाठीसी उभी मन्मथाच्या. शिवे उघडिले नयन तो पुढे देखिला मीन केतन. म्हणे माझ्या तपासी केले विघ्न मग भाललोचन उघडिला. निघाला प्रलय वैश्वानर भस्म केला कुसुमशर. फाल्गुन पौर्णिमासाचार काम जाळीला ते दिनी. शिवदूत भूतगण महाशब्दे हाक देऊन स्मरगृह शब्द उच्चारुण नाना परी उपहासिती. शिवाची आज्ञा तपासून फाल्गुन मासी हुताशनी करुण. जो हे व्रतन पाळी पूर्ण अवदसा जाण त्या बाधी. ऐसा संहारुणी पंचशर विचार करुणी पंचवक्त्र. तत्काळ उठोनी कर्पूर गौर गेला कैलास सदनासी. रती शोक करी बहुत मग समाधान करी निर्जरनाथ. म्हणे कृष्णावतारी तुझा कांत रुक्मिणी उदरी अवतरेल. कमलासने कन्येसी भोगिता कंदर पास शाप दिला होता. की शिवदृष्टीने तत्वता भस्म होशील कामातू. असो इकडे हिमनग कुमारी शिवा प्राप्ती लागी तप करी. सप्त ऋषी प्रार्थिती त्रिपुरारी वरी कन्या हिमनगाची. पार्वती जप करी जेवणी
शिव तेथे गेला बटुवेश धरोणी, गायनाच्या छंदे करुणी पुसे भवानी प्रति तेधवा. कासया तप करिसी येथ, येरी म्हणे जो कैलासनाथ. पती भावा एतदर्थ आचरे तप येथे मी. बटू बोले ते अवसरी, तू तव हिमनगराज कुमारी. शंकर केवळ भिकारी, महाक्रोधी दारुण. ओले गज चर्म प्रावरण, शार्दूल चर्म नेसला सर्पभूषण. बसविले महाश्मशान, भूतगण सभोवते. तरी विष्णू विलासी सगुण, त्यासी वरी तू एकवचन. तुझ योग्य पंचवदन, वर्णवे सर्वथा. ऐकता क्षोभली जगन्माता, म्हणे शिवनिंदका होय परता. वदन न दाखवी मागुता, परमखळा द्वेषिया. शिवदीक जो दुराचार, त्याचा विटाळन भावा साचार. तुझ शिक्षा करीन निर्धार, विप्र म्हणून राहिले. देखोणी दुर्गेचा निर्धार, स्वरूप प्रगट करी कर्पूर गौर. पार्वतीने करुणी जय जयकार, चरण दृढ धरियेले. शिव म्हणे ते समयी, प्रसन्न झालो मागलवलाही. अंबिका म्हणे ठाव देई, अर्धांगी तुझ्या जगदात्म्या. अवश्य म्हणोनी त्रिपुरारी, कैलासासी गेला ते अवसरी. पितृसदना झडकरी, गेली तेधवा जगदंबा. मग सप्तऋषी ते वेळे, शिवे हिमाचळा पाठविले. हिमनगे ते आदरे पूजिले, षोडशोपचारे करुणिया. अरुंधतीने येऊन, भवानी पाहिली अवलोकुण. म्हणे शिव आणि भवानी, पूर्ण जोडा होय निर्धारे. मन्मथ संवत्सर चैत्रमासी, लग्न नेमिले अष्टमीसी. निश्चय करुणी सप्तऋषी, स्वस्थानासी पातले. कधी होईल शिवगौरी लग्न, इच्छिती ब्रह्म इंद्र आदी सहस्त्रनयन. तारकासुराचा तो प्राण, शिवपुत्र घेईल कधी. इकडे नंदीस पाठवुनी ते वेळे, सर्व देव शिवे बोलाविले. घेवोणी त्रिदशांचे पाळे, पाकशासन पातला. इंदिरे सहित इंदिरावर, सावित्री सहित चतुर्वक्त्र. 88 सहस्र ऋषीश्वर, शिष्यांसहित निघाले. सिद्धचारण गुह्यक, पितृगण मरुद्गण बसु अष्टक. 11 रुद्र 12 यक्षनायक पातला. आपुलाल्या वाहणी बैसोन, लोकपाल निघाले संपूर्ण. नवग्रह अष्टनायिका आदी करुण, किन्नर गंधर्व सर्वही. एवं सर्वांसहित शंकर, हिमाचलासी आला सत्वर. नगेंद्र येऊणी समोर, पूजोणी नेत सकळांते. 10 सहस्र योजने मंडप, उभविला ज्याचे तेजमुप. सुवर्ण सदने देदीप्य, जानवशासी दिधली. शिवस्वरूप पाहता समस्त, वराडी होत विस्मित. एक म्हणती वृद्ध बहुत, पुराण पुरुष अनादी. हा आहे केवळ निर्गुण, नवरी स्वरूपे अति सगुण. असो देवक प्रतिष्ठा करुण, मूळ आला हिमाद्री. आद्यंत अवघे साहित्य, कमलोद्भव स्वये करीत. नवनिधी अष्ट महासिद्धी राबत, न्यून तेथे नसे काही. असो नवरा मिरवित, नेला आपुल्या मंडपात. मधुपर्क आदी पूजाविधी समस्त हिमाचल करीतसे. लग्न घटिका आली जवळी, तब ते शृंगार सरोवर मराळी. बाहेर आणली हिमनग बाळी, उभी केली पटाड. लग्न घटिका पाहे दीनपती, मंगळाष्टके म्हणे बृहस्पती. ओम पुण्याहम निश्चिती, कमलासन म्हणतसे. असो यथाविधी संपूर्ण, दोघा झाले पाणी ग्रहण. होमासी करती प्रदक्षिणा, शिवशक्ती तेधवा. इतुके याज्ञिक झाले सर्वही, परी नोवरी कोणी देखिली नाही. प्रदक्षिणा करिता ते समयी, पदनख देखिली विधीने. कामे व्यापिला सूर्यजामात, पटापटा वीर्यबिंदू पडत. 60 सहस्रवाल खिल्य तेथ, जन्मले क्षण न लागता. अन्याय देखोणी थोर, मदनांतक कोपला निवार. ब्रह्माचे 5वे शिर, छेदून टाकिले तेधवा. झाला एकची हाहाकार, त्यावरी वैकुंठीचा सुकुमार. समाधान करी अपार, चतुर्वक्त्र नाम तैपासून. असो यथाविध सोहाळे, 4 दिवस संपूर्ण झाले. सकल देव गौरविले, वस्त्र अलंकारी ही म्हणगे. सवे पार्वती घेऊन, कैलासा आला शूलपाणी. यावरी सर्व देव मिळवणी, प्रार्थिते झाले विश्वनाथा.
खुंटली विश्वाची उत्पत्ती, मन्मथ उठवी उमापती, मग तो मीनध्वज पुढती, अनंग करोणी जीवविला. अंधकपुत्र तारकासुर, तेने पळविले देव समग्र, शिवासी होईल कधी पुत्र, देव समग्र वांछिती. चारी युगे पर्यंत शिव उमा एकांती रमत, परिनो हे वीर्यपात, नवे सूत याकरिता. तो तारकासुरे केला आकांत, स्वर्ग जाळिले समस्त, देवललना धरुणी नेत, दासी बहुत पै केल्या. देव शिवासी शरण जाती, तवती दोघे एकांती रमती, देव ऋषी बाहेर तिष्ठती, प्रवेश कोणा नवेची. मग अग्नियात पाठविला, अतीत वेश तेने धरिला, जो तृतीय नेत्री शिवाचा राहिला, देवी पाठविला मित्र म्हणोनी. हाक फोडोनी भिक्षा मागत, शिव पार्वती साज्ञापित, मासे वीर्य धरोणी अद्भुत, भिक्षा देई अतिताते. मग अमोघ वीर्य धरुण, अग्नीस देत अंबिका आणून, सांडले जेथे वीर्य जाण, रेत कूप झाला तो. तोची पारा परमचंचळ, न धरवे कोणा हाती ते जाळ, असो कृशानूने वीर्य तत्काळ, प्राशन केले ते धवा. अग्नी झाला गरोदर, परम लज्जित हिंडे कांतार, तो साही कृत्तिका परमसुंदर, ऋषी पत्न्या देखिल्या. त्या गंगेत स्नान करुणी, तापत बैसल्या साही जणी, तव अग्नीने गर्भ काढुनी, पोटात घातला साहींच्या. साही जणी झाल्या गर्भिणी, परम आश्चर्य करीती मणी, मग लज्जेने गर्भ काढुनी, साही जणींनी त्यागिला. साहींचे रक्त एक झाले, दिव्य शरीर तत्काळ घडले, 6 मुखे हस्त शोभले, 12 सरळ तेजस्वी. कार्तिक मासी कृत्तिका योगी, कुमार जन्मला महायोगी, मयूरवाहन भस्मांगी, उपासित शिवाते. शिवे निजपुत्र जानोनी, नेऊनी लाविला अपर्णास्तणी, 7 वर्षे मृडाणी, लालन पालन करीत्यासे. देवांसी सांगे वैश्वानर, शिवासी झाला स्कंदपुत्र, ऐकता देव समग्र, तारकावरी चालिले. सेना जयाची 72 अक्षौहिणी, त्याचे नगर वेढिती सुधा पाणी, पृतने सहित ते सक्षणी, तारकासुर बाहेर निघे. इंद्रे स्वामी कार्तिकापासी जाऊन, सेनापतित्व दिदले संपूर्ण, दिव्यरथी बैसवून, अभिषेकिला कुमार. इकडे तारकासुर सुधा पाणी, युद्ध करीती झोट धरणी, देव त्रासिले दैत्यांनी, आले पळवणी कुमाराकडे. स्कंदा पुढे कर जोडून, देव करीती अपार स्तवन, रक्षी तारकासुरापासून, शिवनंदन तोषला. देवांचा वृत्तांत जानोनी सकळ, कुमारे धरिले रूप विशाळ, तो तारकासुर धाविन्नला प्रबळ, शिवकुमार लक्षुणी. 33 कोटी सूरवर, उभे स्वामीचे पाठी भार, तारकांगी बळपार, 10 सहस्र कुंजरांचे. तारकासुर अणिवार, वर्षे सायकांचे संभार, स्वामीसे पाठीसी सूर, लपती सत्वर जाऊनी. लक्षुनिया पाकशासन, तारके शक्ती दिधली सोडून, प्रळय चपळे समागे टाकून, मनोवेगे चालिली. भयभीत शक्र होऊन, करी हरिस्मरण कर जोडून, म्हणे हे इंदिरा मानस रंजन, निवारी येऊनी शक्ती हे. ब्रह्मानंदा विश्वव्यापका, दशावतार चरित्र चालका, मधुमूर नरकांतका, निवारी प्रळय शक्ती हे. वैकुंठी हुणी योगमाया, हरिने धाडिली लवलाया, तिने ते शक्ती परतुनिया, एकीकडे पाडिली. यावरी तारके बाणांचे पूर, स्वामी वरी सोडिल पार, मुख पसरोनी शिवकुमार, तितुके गिळिता जाहला. नाना शस्त्रे अस्त्रशक्ती, तारके सोडिल्या अनिवार गती, तितुक्या गिळिल्या सहज स्थिती, शास्त्र संख्या वदनाने. कल्पांतरुद्र समान, भयानक दिसे मयूरवाहन, तारके ब्रह्मास्त्र दिदले सोडून, तेही गिळी अवलिळे. जितुके शस्त्र मंत्र निर्वाण, तितुके प्रेरितसे सहूकडून, प्रळय काळा समशिवनंदन, गिळी क्षणन लागता. मग निशस्त्र तारकासुर, स्यंदना होणी उतरला सत्वर, स्वामीवरी धावे अणिवार, सौदामिनी सारिखा. ऐसे देखोनी षडानन, कृतांता ऐसी हाक देऊन, रथाखाली उतरून मल्लयुद्ध आरंभिले.
सप्तदिनपर्यंत युद्ध झाले परमद्भुत. तारकासुर अत्यंत जर्जर केला आपटोनी. पायी धरोणी अवलीला चक्राकार भूवंडीला. मग धरणीवर या पटीला चूर्ण झाला मृद्घटवत. निघोणी गेला प्राण दुदुंभी वाजवी शचिरमण. पुष्पे वर्षिती सुरगण कर जोडुनी स्तुती करीती. मारिला जेव्हा तारकासुर तेव्हा 7 वर्षाचा शिवकुमार. मग सेनापतित्व समग्र इंद्रे त्यासी दिधले. तारकासुरांचे नगर इंद्रे लुटिले समग्र. देवस्त्रिया सोडविल्या सत्वर सर्व देव मुक्त झाले. लागला तेव्हा जयवाद्यांचा घोष कुमार गेला वाराणसीस. नमुनी शिवमृडाणीस सुख पार दिधले. मग झाले मौजी बंधन सर्व तीर्थे करी षडानन. मग कपाटी बैसला जाऊन अनुष्ठान करी सुखे. षडाननास भवानी म्हणत ब्रह्मचर्य केले आजपर्यंत. आता स्त्री करुण यथार्थ गृहस्थ आश्रम करिकी. षडानन म्हणे अंबे प्रती सांग स्त्रिया कैशा सती. म्या देखिल्या नाही निश्चिती कैसी आकृती सांगे मज. अपर्णा म्हणे सुकुमारा मज सारिख्या स्त्रिया सर्वत्र. ऐकता हासे आले सुकुमारा काय उत्तरा बोलत. तुझ सारिख्या स्त्रिया जरी तुझ समान मज निर्धारी. तुझ्या वचनासी मातुश्री अंतर पडोने दिमी. ऐसे कुमार बोलोन महाकपाटात जाय पळोन. मग ते जगन्माता आपण धरू धाविन्नली ते. न आटोपे कुमार ते क्षणी अंबा दुःखे पडे धरणी. जे त्रिभुवनपतीची राणी वेदपुराणी वंद्यजे. अरे तू कुमारा दावी वदना आला माझ्या स्तनासी पान्हा. कोणासी पाजू षडानना निजवदना दाखवी. घेई तुझे दूध लोणी म्हणोनी कुमार वमी ते क्षणी. बोले तेव्हा शापवाणी क्रोधे करुणे कुमार तो. माझे दर्शना जी स्त्री येईल ती 7 जन्म विधवा होईल. स्वामी दर्शना पुरुष येईल कार्तिक मासी कृत्तिका योगी. तो 7 जन्म सभाग्य होईल धनाढ्य वेदपारंग. अनामिक हो अथवा मातंग दर्शने लाभ समानची. स्वामी सऋषी विणविती समस्त भवानी तुझ लागी तळमळत. भेटोणी येई त्वरित वाराणसीस जाऊणी. मग स्वामी आनंदवना जाऊणी आनंद बिली शिव भवानी. उभयतांचे समाधान करोणी मागुती गेला पूर्वस्थळा. स्कंदपुराणी कथासूत शौनकादिकां प्रती सांगत. ऐकता विघ्ने समस्त क्षणमात्रे दग्ध होती. अपर्णा हृदयाब्ज मिलिंदा श्रीधर वरदा ब्रह्मानंदा. पूर्ण ब्रह्मा अनादिसिद्धा आनंदकंदा जगद्गुरु. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंदपुराण ब्रह्म उत्तरखंड. परिसोत सज्जन खंड 13 अध्याय गोडहा. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु.